हॅलो ऑल, गुड आफ्टरनून. सो आपलं 21व्या सेशन पर्यंत आपण आलेलो आहोत आणि आजचे हे सेशन आता आपण काय करूयात, थोडाही वेळ वाया न घालवता आजच्या सेशनकडे वळूयात. फक्त वही आणि पेन सोबत घेऊन बसा आणि नोट्स बनवत चला. ठीक आहे, मी माझा पेन घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही पण तुमच्या जे काही नोटबुक आणि पेन असेल ते सोबत घेऊन या आणि आपण आता स्टार्ट करूयात. वन बाय वन क्वेश्चन पाहूयात, नोट्स बनवूयात आणि लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स पण देत चला. ठीक आहे, चला आजचा पहिला प्रश्नाकडे जाऊयात. ओके, लाईव्ह चॅट ऍक्टिव्ह राहिले पाहिजे तुम्ही लाईव्ह चॅट मध्ये. ओके, बघा पहिला प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. ओके, याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. ओके, 1990, 1995, 2001, 2004 आणि 1993. ओके, सांगायचा प्रयत्न करा, सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भारतामध्ये जो राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे ते कधी स्थापन करण्यात आला असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, सांगत चला, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. काय आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग? सांगा, लाईव्ह चॅट मध्ये ऍक्टिव्ह राहा. कधी आला होता सांगत चला. कधी आलाय? NHRC कधी आलाय असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा कधी आलाय? 12 ऑक्टोबर. पुढे सांगा कधी आलाय. 12 ऑक्टोबर मी डेट सांगितली आहे तुम्हाला, पण पुढे सांगत चला तुम्ही कधी आलाय, काय वाटतं तुम्हाला. ओके, तो हा कधी आलाय? 12 ऑक्टोबर 1993, 1993 ला आलेला आहे. 12 ऑक्टोबर. ओके, 12 ऑक्टोबर 1993. ठीक आहे, डेट सहित साईडला नोट डाऊन करत चला. माझ्या सोबत सगळी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी काही आहे ती नोट डाऊन करत चला. ठीक आहे, हे झाला आपला पहिला प्रश्न. नेक्स्ट प्रश्न बघा, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणतं असं आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात कठीण रूप कोणतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ग्राफाइट, स्टील, दगडी कोळसा आणि हिरा. सांगा चला, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये ऍक्टिव्ह राहा. सांगा कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणतं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ग्राफाइट, स्टील, दगडी कोळसा आणि हिरा. ठीक आहे, ग्राफाइट हे पण कार्बनचं अपरूप आहे, पण हे खूप सॉफ्ट असतं. पेन्सिलच्या लीड मध्ये आपण ह्याला वापर केलेला असतो आणि हे खूप सॉफ्ट असतो. ठीक आहे, आणि हे पूर्णपणे आहे का कार्बनचं रूप? तर नाही, ह्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी असतात. सो हे अशुद्ध असं आपण ह्यांना म्हणू शकतो. ठीक आहे, सो प्युअरली आपण ह्याच्याद्वारे कार्बन नाही मिळवू शकत. सो आपल्याला कठीण विचारलेलं आहे, सर्वात कठीण कार्बनचं जे रूप आहे ते कोणतं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करत चला, याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. काय वाटते, काय असेल याचा आन्सर? ठीक आहे, जे ह्याचं जे आन्सर आहे त्याच्यात जे काही कार्बन्सचे जे आहेत, जे प्रत्येक कार्बन्स इतर जे कार्बन्सच्या संयुगासोबत जोडलेलं आहे ते पण कोव्हॅलंट बॉन्डनी, त्याच्यामुळे हे सर्वात कठीण आहे आणि कठीण रूप आहे. त्याचं आन्सर काय आहे? हिरा. ओके, डायमंड याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. कोण? महाकवी भवभूती यांचं जन्मस्थान जे आहे ते गोंदिया जिल्ह्यात आहे, पण त्याच्यात त्या जिल्ह्यातलाही कोणत्या तालुक्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आमगाव, गोरेगाव, तिरोडा आणि देवरी. ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये ऍक्टिव्ह राहा. सांगत चला उत्तर. काय वाटतं तुम्हाला, काय असेल याचा आन्सर? ठीक आहे, सांगा याचा आन्सर, सांगायचा प्रयत्न करा, आन्सर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये बोलत चला. ओके, महाकवी भवभूती यांचं जन्मस्थान कुठे आहे सांगा. यांचं जन्मस्थान आहे गोंदिया जिल्हा, आमगाव तालुका आणि पद्मपूर गाव. ठीक आहे, या गावामध्ये हे काय आहे? महाकवी भवभूती यांचं जन्मस्थान आहे. काय? गोंदिया जिल्हा, आमगाव तालुका आणि त्याच्यातलं पण गाव कोणतं? पद्मपूर. ओके, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूयात.
युक्रेनची राजधानी कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, युक्रेनची राजधानी आपल्याला विचारलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस राजधानीवरती प्रश्न येत आहे. सो राजधानी आपल्याला चांगल्या पक्का करून ठेवायच्या आहेत. सो ठीक आहे, सांगा युक्रेनची राजधानी कोणती आहे. मॉस्को, कीव, ताश्कंद आणि बाकू. बाकू नाही आहे, बाकू आहे. ठीक आहे, बाकू आहे हे, बाकू नाही. सांगा, उत्तर सांगायचा प्रयत्न करा. सांगत चला, याचं लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. युक्रेनची राजधानी कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगत चला. युक्रेनची राजधानी. मॉस्को कशाची राजधानी आहे सांगा. मॉस्को कशाची राजधानी आहे. रशिया. ठीक आहे, ठीक आहे. कीव, ताश्कंद आणि बाकू असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. लाईव्ह चॅट मध्ये आन्सर द्यायचा प्रयत्न करा. सांगत चला. ब्राझीलची राजधानी आपल्याला, ब्राझीलची नाही सॉरी, युक्रेनची राजधानी आपल्याला विचारलेली आहे. सांगा. सांगत चला. तो युक्रेनची राजधानी आहे कीव. ताश्कंद ही कशाची राजधानी आहे. सांगत चला. ताश्कंद ही राजधानी आहे उझबेकिस्तान. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करा चला. त्याचप्रमाणे जे बाकू आहे, बाकू आहे ही कशाची राजधानी आहे. अझरबैजान. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. सो आपला करेक्ट आन्सर काय आहे. कीव किंवा कीव ही कशाची आहे. युक्रेनची राजधानी आहे. ठीक आहे, युक्रेनची राजधानी कोणती आहे. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट प्रश्न बघा. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, कोण आहेत लेखक. पुस्तक आणि लेखक याच्यावरती आपण प्रत्येक सेशन मध्ये 1-2 प्रश्न आपल्याला येत आहेत आणि ते प्रश्न PYQ मध्ये पण आलेले आहेत. त्याच्यामुळे हे खूप संभाव्य प्रश्न आहेत आणि हे प्रश्न एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे, आणि क्वेश्चन जर सॉल्व्ह केले तर आपलं तर प्रश्न रिवाइज पण होतो. ठीक आहे, आणि ते पुस्तक कोणाचं आहे हे सुद्धा रिवाइज होतं. त्याच्यामुळे याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. चुकलं तर चुकू द्या, पण जे करेक्ट आन्सर जेव्हा माहिती होईल तेव्हा ते नोट डाऊन करत चला किंवा लक्षात ठेवा. ठीक आहे, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. प्रकाश आमटे, पु ल देशपांडे, आनंद यादव आणि लक्ष्मण माने. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये इंटरॅक्टिव्ह राहा. ठीक आहे, सांगा. त्याचे लेखक कोण आहेत. आनंद यादव. ग्रामीण जीवनावर आधारित जे काही वास्तववादी विचार असतील ह्याच्याबद्दल हा पुस्तकात लिहिलेला आहे. झोंबी या पुस्तकामध्ये जे काही ग्रामीण भाग आहे त्याच्यावरती त्यांच्या तेथील आधारित हे सर्व ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. वास्तववादी विचारणा ग्रामीण भागातील ह्याच्याबद्दल हा झोंबी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आनंद यादव यांनी. याचप्रमाणे यांचे अजून एक पुस्तक फेमस आहे, नांगरणी. अजून ह्यांचे बरेच पुस्तक फेमस आहेत. सो ते कोणते आहेत ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहात. ठीक आहे, नेक्स्ट काउंटर प्रश्न. यांचे अजून जे फेमस पुस्तकं आहेत ते तुम्हाला कमेंट मध्ये टाकायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. मेरी कॉम हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. मागच्याच सेशन मध्ये आपण रिवाइज केले. ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करा. मेरी कॉम हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. कुस्ती, बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि वेट लिफ्टिंग. सांगा. वेट लिफ्टिंग साठी आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलं मीराबाई चानू ह्या फेमस होत्या. ओके, आणि बाकीच्यासाठी सुद्धा पाहिलं, जसं की बॅडमिंटन साठी पाहिलं आपण सानिया मिर्झा. तसंच आपल्याला काय विचारलेलं आहे. मेरी कॉम कशाचे फेमस आहेत. सांगा. मेरी कॉम आपल्याला विचारलेला आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट आपल्याला इंटरॅक्टिव्ह ठेवायची आहे. ओके, सांगत चला. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचं आहे. सांगा. झोंबी नाही सॉरी, मेरी कॉम हे कोणत्या खेळाशी संबंधित नाव आहे. ओके, सांगायचं आहे. सांगत चला. सांगा, हे कोणासाठी फेमस आहे. बॉक्सिंग साठी फेमस आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूयात. आदिवासी भागामध्ये आंबील हे एक डॅश आहे. पेय आहे, औषध आहे, खाद्य आहे आणि शस्त्र आहे. सांगा ह्याच्यापैकी काय आहे. आंबील. आदिवासी भागांमध्ये आंबील हे कशापासून बनवलं जातं तर ते बाजरी, तांदूळ ह्याच्यापासून, बाजरी, ज्वारी, तांदूळ ह्याच्यापासून बनवलं जातं, जे की पचनासाठी खूप उपयुक्त असतं. डायजेशन साठी खूप युजफुल असतं. कशापासून बनवलं जातं. बाजरी असेल, ज्वारी असेल याच्यापासून बनवलं जातं. ठीक आहे,
हे काय आहे, एक पेय आहे. ठीक आहे, एक प्यायचं आहे. ठीक आहे, लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि हे पचनासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. ठीक आहे, स्पेशली उन्हाळ्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? ठीक आहे, महाराष्ट्राचं एव्हरेस्ट ज्याला म्हणतो आपण, कळसुबाई शिखर, हे याची उंची किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा. कळसुबाई हे सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे, जर आपल्याला प्रश्न विचारला सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं, तर ते कोणतं आहे? कळसुबाई हे शिखर आहे. ठीक आहे, सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. हे काय आहे? सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे, सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे आणि याची उंची किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि 4 हे ऑप्शन्स बघा, 1952, 1664, 1646 आणि 1648. सांगा किती मीटर याची उंची आहे? तर याची उंची आहे 1646. ठीक आहे, 1646 एवढी याची उंची आहे. महाराष्ट्रातील एव्हरेस्ट असं सुद्धा याला आपण म्हणतो. आणि त्याचप्रमाणे सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे जर असं विचारलं तर ते कोणतं आहे? कळसुबाई हे शिखर आहे. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. मिहान प्रकल्पाचे ठिकाण कोणतं आहे? आता मिहान प्रकल्पाबद्दल आपल्याला प्रश्न आलेला आहे आणि हा ठिकाण आपल्याला विचारलेलं आहे. सांगायचा प्रयत्न करा. सांगा, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, नागपूर. याच्यापैकी लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा. याच्या लॉंग फॉर्म मध्ये त्याचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चालायचं. लॉंग फॉर्म मल्टी मॉडेल. ठीक आहे, मल्टी मॉडेल. सांगा, मल्टी मॉडेलच्या पुढे काय आहे? इंटरनॅशनल कार्गो हब. ओके, मल्टी मॉडेल इंटरनॅशनल, साईडला नोट डाऊन करत चला. ठीक आहे, मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब. सांगा, कार्गो हब अँड पुढे तुम्ही लाईव्ह चॅट मध्ये याचं लॉंग फॉर्म सांगत चला रे, सांगत चला. ह्याच्या लॉंग फॉर्म मध्ये सुद्धा याचं नाव दिलेलं आहे, कुठे आहे हे सांगा. मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट. ओके, ए पर्यंत आलोय. आता एअरपोर्ट ऍट नाशिक का नागपूर? आता यन वरून नाव आहे देशात, ते जिथं आहे त्या ठिकाणाचं नाव आहे. आता यन वरून तर हे दोनच ऑप्शन आहेत. सांगा मग, नाशिक का नागपूर? लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. नाशिक आहे की नागपूर? सांगत चला. मिहान प्रकल्पाचं ठिकाण आपल्याला विचारलेलं आहे मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नाशिक और नागपूर असं तुम्हाला विचारलेलं आहे. मी सांगा, तो हे काय आहे? ऍट नागपूर. ओके, तो हे कुठं आहे याचं ठिकाण? नागपूर. ऑप्शन नंबर 4. स्पेशलाइज्ड इकॉनॉमिक झोन SEZ च्या अंतर्गत येणारा हा काय आहे? एक इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये बहुउद्देशीय कंपन्या असतील किंवा जे काही विमानतळ असतील याच्याशी रिलेटेड हे आहे. ठीक आहे, हा एक स्पेशलाइज्ड इकॉनॉमिक झोन मधला प्रकल्प आहे नागपूर येथे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूयात. एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगा. एक लहरे बेसिक प्रश्न आहे, मला असं वाटतं रिपीट पण झालाय. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. सांगा, एक लहरे सांगत चला. एक लहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे? नागपूर, ठाणे, नाशिक आणि भंडारा. सांगत चला. कुठे आहे हा प्रकल्प? लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. तो हा प्रकल्प कुठे आहे? खूप बेसिक प्रश्न आहे. आता याच्याबद्दल मी तुम्हाला काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊ? नाशिक मध्ये हा आहे. ओके, नाशिक मधील हे एक औष्णिक विद्युत केंद्र आहे. कोणतं? एक लहरे. ओके, नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात.
बहामनी राज्याची स्थापना कोणी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? कुतुबुद्दीन ऐबक, हसन गंगू, महमूद गवान आणि आदिलशहा. सांगा. बहामनी राज्याची स्थापना 1347 रोजी, सांगा 1347 ला याची स्थापना झालेली आहे. याची स्थापना वर्ष काय आहे? 1347. कोणी केली असं विचारलेलं आहे. सांगा कोणी केली याची स्थापना? अल्लाउद्दीन हसन बहमन शाह असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. तो हे नाव कोणाचं आहे ऑप्शन मध्ये हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. मी साईडला नाव तुम्हाला नोट डाऊन करून देते. हसन बहमन शाह. नाव कोणाचं आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला कळेल की ह्याच्यापैकी कोणी ह्या बहामनी राज्याची स्थापना केली होती. तो हे नाव कोणाचं आहे हे तुम्ही सांगत चला. सांगा. तुम्हाला माहिती असेल तर सांगा हे नाव कोणाचं आहे. लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. हे नाव कोणाचं आहे? बहामनी राज्याची स्थापना कोणी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि याची स्थापना झाली होती 1347 मध्ये. ज्याची स्थापना केली होती अल्लाउद्दीन हसन बहमन शाह यांनी. आणि ज्याचं दुसरं नाव काय आहे? हसन गंगू म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. सो यांनी काय केलेली आहे? बहामनी राज्याची स्थापना केलेली आहे. ओके. भरपूर असे काही नावं आहेत ज्यांचे 2 नाव आहेत. ठीक आहे. तर त्यांच्या दोन्ही नावाने ते ओळखले जातात. तर ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. जसं जसं प्रश्नामध्ये येईल तसं तसं साईडला नोट डाऊन करत चला. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला सोपं पडेल. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. पांढरे सोने व्हाईट गोल्ड कोणत्या धातूला म्हणतात? सांगा. व्हाईट गोल्ड कोणाला म्हणतात? हे पांढऱ्या रंगाचं चमकणारा धातू आहे. त्याच्यामुळे याला आपण व्हाईट गोल्ड म्हणत असतो. तो कोणता आहे आपल्याला सांगायचा आहे. पांढरा चमकदार रंग काय गुणधर्म आहे ज्याच्यामुळे त्याला पांढरे सोने म्हणतो? ठीक आहे. पांढरा चमकदार रंग कोणाचा आहे सांगा. बघा. प्लॅटिनम, चांदी, निकेल आणि तांबे. चांदीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. फक्त चांदी पांढरी असते चेन वगैरे बघून तुम्ही म्हणाल की चांदी, तर पांढरा चमकदार रंग. ठीक आहे. दुसरे हे उत्तर नाहीये. कन्फ्युजन साठी दिलेला आहे तो ऑप्शन. पांढरा चमकदार रंग त्याचप्रमाणे त्याच्या मौल्यवान गुणधर्मामुळे. कोणता धातू आहे? त्याला आपण काय म्हणतो? व्हाईट गोल्ड म्हणतो. जो की कोणता आहे? प्लॅटिनम. प्लॅटिनमला आपण काय म्हणतो? व्हाईट गोल्ड म्हणतो. ओके. कन्फ्यूज होऊ नका सिल्वर सोबत. ठीक आहे. चांदी नाहीये त्याचा आन्सर. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे? प्लॅटिनम आहे. चांदी मुद्दामून ज्यांना काही माहिती नाहीये ह्याच्याबद्दल, ज्यांचा सायन्सचा ज्यांना फोबिया आहे त्यांचा ह्याच्याशी दूर संबंध येत नाही. ठीक आहे. हे बघतच नाही सायन्सला. आणि आधी सायन्सचा फोबिया, त्यात आपण एक लॉजिक लावायचा प्रयत्न करतो आणि मग चांदी टिक करून येतो. पण चांदी ऑप्शन नाहीये. करेक्ट आन्सर काय आहे? प्लॅटिनम हे करेक्ट आन्सर आहे. ओके. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? प्लॅटिनम. नेक्स्ट प्रश्न बघा. प्रोटॉनवर कोणता विद्युत प्रभार असतो? आता 3 असतात. ठीक आहे. मागच्या पण सेशन मध्ये सांगितलं. आता डबल एकदा रिवाइज करूयात आपण. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ओके. परत एकदा रिव्हिजन होते ह्याच्यावरती. आपण मागच्या सेशन मध्ये पण पाहिले. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? प्रोटॉनवरती कोणता चार्ज आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रभार म्हणजे काय? तर विद्युत प्रभार म्हणजे काय? कोणता चार्ज म्हणजे त्याच्यावरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा न्यूट्रल असं आपल्याला विचारलेलं आहे. तो जे इलेक्ट्रॉन असतं त्याच्यावरती तर निगेटिव्ह चार्ज असतो. ओके. आता प्रश्नात जर प्रोटॉन विचारलेला आहे आणि मी तुम्हाला जर पहिलेच प्रोटॉन टाकलं तर लाईव्ह चॅट मध्ये तुम्ही करेक्टच आन्सर टाकणार ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला आधी आता इलेक्ट्रॉन पासून सुरुवात करूयात. मागच्या सेशन मध्ये आय थिंक इलेक्ट्रॉन वरती प्रश्न आलेला होता. सो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन्स. न्यूट्रॉन्स म्हणजे काय? ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. नो चार्ज लिहिण्यापेक्षा प्रभार रहित असं लिहूयात आपण इथे. कोणताही प्रकारचा पॉझिटिव्ह धन किंवा ऋण प्रभाव याच्यावरती नसतो. ठीक आहे.
सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा आता तरी लाईव्ह चॅट मध्ये. जर ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो तर नक्कीच प्रोटॉनवरती कोणता असेल? पॉझिटिव्ह चार्ज. आता याला मराठीत काय म्हणतात सांगा? निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय? ऋण प्रभाव. मग प्रोटॉन वरती काय आहे? धन प्रभार आहे, म्हणजे आता पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्यामध्ये दिलेलं आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे कोण? कोण सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. पॉझिटिव्हली चार्ज कोण असतात? प्रोटॉन्स असतात. निगेटिव्हली चार्ज विचारलं तर काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, नेक्स्ट बघा, पेशी सेल्सचा शोध कोणी लावला? कोणत्या शास्त्रज्ञाने लावला असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, लाईव्ह चॅट मध्ये सांगायचा प्रयत्न करा, आन्सर देत चला. काय वाटते, काय असेल आन्सर? सांगा, लाईव्ह चॅट मध्ये सांगायचा प्रयत्न करा, जितकं होईल तितकं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ओके, सांगा काय वाटतं, याचा आन्सर काय असेल? आपल्याला कशाचा शोध विचारलेला आहे? पेशीचा शोध कोणी लावला असं विचारलेलं आहे. ठीक आहे, सांगा, चला उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगत चला याचा आन्सर, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकायचा प्रयत्न करा. सांगा. सांगत चला, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. पेशीचा सेलचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? सांगा, कळू द्या मला पण तुमचं सायन्स किती पक्क आहे. मागं पण सांगितलं होतं, सायंटिस्ट आणि फादर ऑफ डॅश 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 जेवढे 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 आहेत ते सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सो सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला, सांगत चला, उत्तर सांगा. रॉबर्ट ब्राऊननी कशाचा शोध लावला? तो जे पेशीमधील न्यूक्लियस असतं, केंद्रक असतं, याचा शोध कोणी लावलाय? रॉबर्ट ब्राऊन यांनी लावलाय. ठीक आहे, न्यूक्लियसचा शोध साईडला नोट डाऊन करत चला. ओके, ठीक आहे. लुईस पाश्चर जे आहेत यांनी पाश्चरायझेशनची जी मेथड आहे आणि रेबीजची जी लस आहे याचा शोध लुईस पाश्चर यांनी लावलाय. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. पाश्चरायझेशन आणि जी काही रेबीजची लस आहे याचा शोध त्यांनी लावला होता. रेबीजची वॅक्सिन, ठीक आहे, लस, याचा शोध त्यांनी लावला होता. ठीक आहे, सांगा, आता 2 राहिले. सांगा, मी एकदम तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये असे आन्सर पर्यंत जवळजवळ आणून ठेवायचा प्रयत्न करायले, तर तुम्हाला सोपं जावं. सांगा, सेलचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला, सांगत चला. सांगा, रॉबर्ट हुक और चार्ल्स डार्विन? सांगत चला, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. चार्ल्स डार्विन यांनी थेअरी ऑफ इव्हॉल्युशन, उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. ठीक आहे, सो आपलं करेक्ट आन्सर आता तुम्हाला कळलं असेल आता तरी लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. सो आपलं जे काही सेलचा शोध आहे ते कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? सांगा, कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे तो शोध? रॉबर्ट हुक यांनी शोध लावला आहे पेशीचा. ओके, सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? रॉबर्ट हुक आहे. ठीक आहे, आता परत एकदा मी तुम्हाला काही काउंटर क्वेश्चन्स विचारते, सांगायचा प्रयत्न करा. ओके, सांगा, आता ह्याचे आन्सर तुम्हाला लाईव्ह चॅट मध्ये द्यायचे आहेत किंवा नाही, लाईव्ह चॅट मध्ये नाही द्यायचे, कमेंट सेक्शन मध्ये द्यायचे आहेत. आणि जरीही याचे आन्सर जर तुम्हाला देता आले नाही तरी पुढच्या सेशन मध्ये मी ह्याचे आन्सर घेऊन येईल, पक्का पक्का घेऊन येईल यावेळेस. ठीक आहे, फादर ऑफ, सांगा, तुम्ही कमेंट मध्ये आन्सर द्यायचाच प्रयत्न केला नाही तर मग मी पुढच्या सेशन मध्ये आन्सर का सांगू? म्हणजे तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न तर करा. ठीक आहे, ट्राय तर करून बघा. ठीक आहे, फादर ऑफ सांगा, कमेंट मध्ये सांगणार आहात त्याचं उत्तर. आयुर्वेदा. मागच्या सेशन मध्ये सुद्धा मी हे काउंटर क्वेश्चन विचारले होते, कोणी सुद्धा आन्सर दिले नाहीये त्याचे. ठीक आहे, सो याचे आन्सर देणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, सो ह्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. फादर ऑफ आयुर्वेदा, फादर ऑफ जेनेटिक्स, फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ठीक आहे, ठीक आहे, आधी एवढेच सांगा, नंतर बाकीचे विचारेल. ठीक आहे, फादर ऑफ आयुर्वेदा, जेनेटिक्स, मॉडर्न जेनेटिक्स,
अजून फादर ऑफ हे तुम्हाला सांगायचे आहेत, क्वेश्चन आहे तुम्हाला, ठीक आहे, ज्याचा कमेंटमध्ये तुम्ही आन्सर देणार आहात. त्याचप्रमाणे फादर ऑफ बायोलॉजी, ठीक आहे, सिंपल सिंपल पण घेऊयात आपण थोडे. फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ झूलॉजी, कोण आहेत हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट मध्ये सांगायचं आहे. माहिती असेल तर सांगा, माहिती नसेल तर सर्च करून सांगा, आणि नंतर नेक्स्ट सेशन मध्ये आपण ह्याचे आन्सर पाहणारच आहोत. ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करा. फादर ऑफ बायोलॉजी झालं, झूलॉजी झालं, बॉटनी, ठीक आहे, बॉटनी एक घ्या. फादर ऑफ रिफ्रिजरेटर हे तर पाहिलं आपण एका सेशन मध्ये. ठीक आहे, सो याचे जे काही आन्सर्स आहेत ते आन्सर्स तुम्ही काय करणार आहेत, द्यायचा प्रयत्न करणार आहात. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या, पुन्हा तुम्हाला कमेंट मध्ये आन्सर टाकायला सोपं पडेल. ओके, हे तुम्हाला काय आहे, काउंटर क्वेश्चन आहे. ओके, तो आपला जो प्रश्न आहे, सेल्सचा शोध कोणी लावला, तर रॉबर्ट हुक यांनी काय केलेला आहे, पेशीचा शोध लावलेला आहे. ओके, तो आजचे प्रश्न झालेत. आज आपण खूप कमी प्रश्न पाहिले. ठीक आहे, सो बघूयात, ह्या सेशन मध्ये खूप कमी क्वेश्चन पाहिलेत आपण. आता रिवाइज करूयात आपलं नेहमीप्रमाणे. प्रत्येक सेशन जसं आपण रिवाइज करतो तसं एकदा आपण काय करूयात, सेशन रिव्हिजन करून घेऊयात. ओके, चलो आता एकदा आपण काय करणार आहोत, याला रिवाइज करणार आहोत. ओके, चलो लेट्स स्टार्ट. NHRC, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली, कोणत्या वर्षी झाली, 1993 मध्ये. 12 ऑक्टोबर 1993 रोजी काय झाली, याची स्थापना झालेली आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, कार्बनचे सर्वात कठीण उपरूप कोणते आहे. अपरूप म्हणजे काय, इलेक्ट्रॉप्स, ज्याच्यापासून आपण प्युअरली कार्बन मिळवू शकतो. तो ग्राफाइट हे आहे, पण ग्राफाइट इज अ सॉफ्ट, आपल्याला कठीण विचारलेला आहे. ओके, तो कठीण कोणता आहे, हिरा आहे. आणि या कठीण हिरा का आहे, कारण की याच्यामध्ये कार्बन हे कशाने जोडलेले आहेत, कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे, असं आपल्याला विचारलेलं आहे. सो कोणत्या तालुक्यात आहे, गोंदिया जिल्ह्यातल्या सुद्धा आमगाव तालुक्यात आहे, आणि आमगाव तालुक्यातल्या सुद्धा पद्मपूर गावामध्ये त्यांचं काय आहे, जन्म झालेला आहे, जन्मस्थान ते आहे त्यांचं. ठीक आहे, नोट. नेक्स्ट बघा, युक्रेनची राजधानी कोणती आहे, तर कीव ही युक्रेनची राजधानी आहे. त्याचप्रमाणे मॉस्को ही कशाची राजधानी आहे, रशियाची आहे. ओके, रशियाची राजधानी आहे. ताश्कंद ही उझबेकिस्तानची राजधानी आहे, आणि बाकू ही कशाची आहे, अझरबैजानची राजधानी आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न आपण पाहूयात. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, असं आपल्याला विचारलेलं आहे. कोण आहे त्याचे लेखक, आनंद यादव हे लेखक आहेत. ठीक आहे, त्यांचं अजून नांगरणी हे पुस्तक आहे. आणि त्याचप्रमाणे अजून कोणते पुस्तक आहेत, हा तुम्हाला पहिला काउंटर क्वेश्चन होता, आणि डायरेक्ट दुसरा क्वेश्चन कधी आहे, एकदम सेशनच्या एंडला आहे. आणि याचे आन्सर तुम्ही लाईव्ह कमेंटमध्ये देत चला. ठीक आहे, कमेंटमध्ये ह्याचे जे काही उत्तर आहेत ते देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरून मला कळेल की कोण किती सिरियसली लेक्चर्स अटेंड करतंय. तो ठीक आहे, ह्याचे आन्सर्स कमेंटमध्ये लाईव्ह चॅट कमेंट्समध्येच देत चला. ठीक आहे, पहिला काउंटर क्वेश्चन हा आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा, मेरी कॉम कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर त्या आहेत बॉक्सिंगशी रिलेटेड. ओके, बॉक्सिंगशी रिलेटेड. आणि त्याचप्रमाणे मागच्या ह्याच्यामध्ये आपल्याला चानू यांच्याबद्दल विचारलेलं होतं, ज्या की वेट लिफ्टिंगसाठी फेमस होत्या. तसंच प्रत्येक खेळासाठी कोणती व्यक्ती फेमस आहे याच्यावरती हमखास प्रश्न विचारलेला जातो, आणि तुम्हाला ह्या व्यक्ती माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर याचे आन्सर्स लाईव्ह चॅटमध्ये देत चला, आणि माहिती नसतील तर साईडला नोट डाऊन करत चला. ओके, आय थिंक मीराबाई चानू हे त्या व्यक्तीचं नाव होतं. ओके, हा, मीराबाई चानू वेट लिफ्टिंगसाठी फेमस होत्या. मागच्या सेशनमध्येच आपण त्याच्याबद्दल पाहिलं. त्याचप्रमाणे आपल्याला काय विचारलेलं आहे, मेरी कॉम याच्याबद्दल विचारलेलं आहे, आणि त्या कशासाठी फेमस आहेत, बॉक्सिंगसाठी फेमस आहेत. ओके, नेक्स्ट प्रश्न, आदिवासी भागांमध्ये आंबील हे काय आहे, एक पेय आहे जे की पचनासाठी खूप उपयुक्त आहे. ज्वारी बाजरी यांच्यापासून ते बनवलं जातं. ठीक आहे, तो हे काय आहे, एक पेय आहे. औषध खाद्य शस्त्र याच्यामध्ये त्याचा समावेश नाही होत. ठीक आहे, सो ते काय आहे, एक पेय आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची आपल्याला विचारलेला आहे. 1646 एवढी त्याची उंची आहे. आणि उंची
शिखरांची उंची याच्याबद्दल आपल्याला खूप डिटेल मला वाटतं दीपस्तंभचं जर आपण भूगोलचं पुस्तक बघितलं त्याच्यात सिरियल वाईज दिलेलं आहे आणि ते आपल्याला पाठ केलं तर जास्त सोपं पडेल. ठीक आहे, ह्याच्याबद्दल हमखास प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, सो याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील एव्हरेस्ट कोणतं असेल तर ते कोणतं आहे? कळसुबाई शिखर आहे. आणि त्याचप्रमाणे सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं असेल तर ते सुद्धा आहे कळसुबाई. ओके, सो आपलं काय आन्सर आहे? 1646 1646 एवढी मीटर एवढी उंची कोणाची आहे? महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूयात. मिहान प्रकल्पाचे ठिकाण मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर, जे की सेज प्रकल्प आहे, स्पेशलाइज्ड इकॉनॉमिक झोन प्रकल्प आहे आणि जो कुठे आहे? नागपूर येथे आहे असं. ठीक आहे, सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4. त्याच्या लॉंग फॉर्म मध्येच आपल्याला त्याचं ठिकाण दिलेलं आहे. ओके, काय आहे मिहानचा लॉंग फॉर्म? परत एकदा बघा, मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर. ओके, हा काय आहे? SEZ तुम्हाला कळणार नाही, SEZ प्रकल्प. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगा कोणत्या जिल्ह्यात आहे? खूप बेसिक प्रश्न आहे. औष्णिक विद्युत केंद्र आपल्याला कोणत्या? फेमस औष्णिक विद्युत केंद्र जे काही असतील, फेमस धरणं, डॅम, काही जे काही असेल ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आणि एक लहरी कुठे आहे? तर ते नाशिक येथे आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ते आहे. आपल्याला तिथे ते काय होतं? दिसून येतं. ओके, नेक्स्ट प्रश्न आपण पाहूयात. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? सांगा, बहामनी राज्याची स्थापना कोणी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि कोणी केली होती? हसन गंगू यांनी केली होती. त्यांचं दुसरं नाव काय आहे? तर त्यांचं दुसरं नाव आहे अलाउद्दीन हसन बहामन शहा. ठीक आहे, तो यांनी बहामनी राज्याची स्थापना केली होती 1347 1347 ला त्यांनी बहामनी राज्याची स्थापना केली होती. ओके, नेक्स्ट प्रश्न आपण बघूयात. पांढरे सोने कोणत्या धातूला म्हणतात? तर पांढरे सोनं आपण कशाला म्हणतो? प्लॅटिनमला म्हणतो. ठीक आहे, प्लॅटिनम याला का पांढरं सोनं म्हणतो तर ते आपण साईडला नोट डाऊन केलेलं आहे. ओके, सो प्लॅटिनम काय आहे? व्हाईट गोल्ड. नेक्स्ट प्रश्न बघा. प्रोटॉनवरती कोणता भार असतो? तर प्रोटॉनवरती असतो पॉझिटिव्ह, म्हणजेच धन प्रभार असतो. त्याचप्रमाणे निगेटिव्ह असतो इलेक्ट्रॉनवरती आणि प्रभाररहित जे असतात ते असतात न्यूट्रॉन्स. ओके, सो हे तीनही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. सेल्सचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला असं आपल्याला विचारलेलं आहे. सो कोणी लावलाय सेल्सचा शोध? रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे. रॉबर्ट ब्राउन यांनी पेशीतील जे केंद्रक आहे त्याचा शोध लावलेला आहे. न्यूक्लियसचा शोध लावलेला आहे. लुईस पाश्चर यांनी पाश्चरायझेशनची जी मेथड आहे त्याचा शोध लावलेला आहे. आणि त्याचप्रमाणे रेबीजची जी लस आहे त्याचा शोध सुद्धा कोणी लावलेला आहे? लुईस पाश्चर यांनी लावलेला आहे. ठीक आहे, आणि चार्ल्स डार्विन यांनी थेअरी ऑफ आपल्याला उत्क्रांतीचा सिद्धांत दिलेला आहे, थेअरी ऑफ इव्हॉल्युशन दिलेली आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला आता काउंटर क्वेश्चन दुसरा. ठीक आहे, कोणत्याही काउंटर क्वेश्चनचे फक्त रिअर काउंटर क्वेश्चनचे आन्सर कमेंटमध्ये येत असतात. सो प्रत्येक काउंटर क्वेश्चनचं आन्सर कमेंटमध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, सो पहिला काउंटर क्वेश्चन झालाय आणि त्याच्यामुळे आता दुसरा काउंटर क्वेश्चन खूप जास्त दिलेले आहेत. फादर ऑफ आयुर्वेदा, जेनेटिक्स, मॉडर्न जेनेटिक्स, फादर ऑफ बायोलॉजी, झुलॉजी अँड बॉटनी, एवढं सगळं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, आणि ह्या सेशन आता आपलं मला वाटतं झाले. ठीक आहे, सो हे सेशन आपल्या एंडला आलेलं आहे. आणि ह्या एंडच्या सेशनमध्ये मी तुम्हाला एवढं सांगते की जे काही आपण पाहिले प्रश्न त्या प्रत्येक प्रश्नाला रिवाइज करत चला, वारंवार सॉल्व्ह करत चला. अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे, त्याच्यावरती पूर्ण डिटेल्स आपल्या अपडेट्स येत असतात. ठीक आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सगळे जे लेक्चर्स असतात ते अटेंड करा, त्याच्या नोट्स काढायचा प्रयत्न करा शक्यतोवर. प्रत्येक प्रश्न परत परत सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आणि अजूनही काही क्वेश्चन्स असतील तुमच्याकडे, बुक असेल किंवा कोणतं क्विजेस असतील तर ते सुद्धा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आणि वारंवार प्रश्न सॉल्व्ह करा. त्याचबरोबर हे जे काउंटर क्वेश्चन आहे त्याचे आन्सर्स आपल्या कमेंटमध्ये तर आलेच पाहिजे. आणि तुमचा जो काही फीडबॅक असेल तो सुद्धा कमेंटमध्ये आला पाहिजे. त्याचप्रमाणे जर सेशन तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. आणि ह्या सेशनचा जो काही फीडबॅक असेल तो जो आपला कमेंटमध्ये टाकत चला. ठीक आहे, सो याच्यामुळे काय होईल, मला सुद्धा कळेल की कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर तो पण सांगा. ठीक आहे, आपण तो सुद्धा दुरुस्त करूया. जसं तुम्ही मागच्या सेशनमध्ये सांगितलं क्वेश्चन दोनदा एक्सप्लेन करा किंवा बोर्ड चमकतोय, क्वेश्चनची साईज वगैरे लहान झाली. ठीक आहे, सो तुमच्या फीडबॅकमुळे कळतं आम्हाला की कुठे चुकतोय आणि आम्ही सुद्धा सुधारणा करतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक असेल तर तो पण नक्की सांगायचा प्रयत्न करा, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा
ऊर्जा मिळते शिकवण्यासाठी. ठीक आहे. सो हे सेशन आवडलं असेल तर लाईक करा, तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये शेअर कराच आणि फ्रेंड्ससोबत तुमचं हे हे जे सेशन आहे ते शेअर करा. ठीक आहे. हे सर्व तुमच्यासाठी उपयुक्त आहे. हेच नाही तर प्रत्येकाचं सेशन, जेवढे काही आपले सेशन्स होत असतात चॅनलवरती डेली, हे सर्व सेशन्स तुमच्यासाठी युजफुल ठरतील. ठीक आहे. त्याच अनुषंगाने हे सर्व सेशन असतात. तो सर्व सेशन खूप डेडिकेटेडली काय करा, अटेंड करायचा प्रयत्न करा आणि काहीही अडचण आली तर आपल्याला क्वेरीजसाठी आपल्या ॲपवरती आहे तिथे सेक्शन. ठीक आहे. त्याच्यावरती पण तुम्ही आपल्या बॅचेस वगैरे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल. सो उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं तुम्ही ॲप डाउनलोड करा. त्याच्यावरती पण भरपूर तुम्हाला बॅचेसच्या अपडेट्स असतील, तुमच्या क्वेरीज असतील, ते तुम्हाला तिथे मिळून जाईल. सो ठीक आहे. आजच्यासाठी इथेच थांबूयात. प्रत्येक सेशनप्रमाणे ह्याही सेशनचं एंडचं वाक्य एवढंच असेल की कन्सिस्टन्सी ठेवत चला, सातत्य ठेवत चला. ॲट द एंड कन्सिस्टन्सी इज एव्हरीथिंग. ठीक आहे. सो कन्सिस्टन्सी ठेवा, स्टेबल राहा आणि सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. कुठेही सेशनमध्ये इंटरप्ट केलं नाही आहे मी तुम्हाला की लाईक करा, हे करा, ते करा. ठीक आहे. फक्त लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स द्या आणि नोट्स काढा. एवढंच मी सांगत असते. सो जर तुम्हाला सेशन जेन्युइनली युजफुल वाटलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. ठीक आहे. सो आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ठीक आहे. थँक्यू सो मच.